नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथ्स अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आपण पाहत आहोत क्रॅमर्स रूल वरचे एक्झाम्पल। तर बघा, पुढचं एक्झाम्पल असं आहे। आपल्याला या ठिकाणी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, x + z = 1, y + z = 1, x + y = 4। तर बघा, अगोदर आपण दिलेले इक्वेशन घेऊ। या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा, सोल्युशन गिवन इक्वेशन्स आर या ठिकाणी तिन्ही पण दिलेले इक्वेशन अगोदर आपण लिहून घेऊ। आणि इक्वेशन असे आहेत बघा, x + z = 1, y + z = 1 and x + y = 4। तर आता सुरुवातीला आपल्याला क्रॅमर्स रूल नुसार अगोदर आपल्याला डिटर्मिनंट डी फाइंड करावा लागतो। आणि त्याच्यामध्ये बघा, डी इक्वल टू असे फर्स्ट रो मध्ये, आता या ठिकाणी आपल्याला तीन इक्वेशनचे 3 रो। फर्स्ट रो मध्ये फर्स्ट इक्वेशनचे एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट, या ठिकाणी x चा कोएफिशिएंट आहे 1, y ॲब्सेंट आहे म्हणजे त्या ठिकाणी y चा कोएफिशिएंट असतो 0 आणि z चा कोएफिशिएंट आहे 1। त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये y चा इथं x ॲब्सेंट आहे म्हणजे त्या ठिकाणी x चा कोएफिशिएंट 0 असतो, y चा कोएफिशिएंट आहे 1 आणि z चा कोएफिशिएंट आहे 1। आणि शेवटच्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 3 मध्ये x चा कोएफिशिएंट आहे 1, y चा कोएफिशिएंट आहे 1 आणि z चा कोएफिशिएंट नाही किंवा त्या ठिकाणी z ॲब्सेंट आहे म्हणून त्या ठिकाणी z चा कोएफिशिएंट असतो 0। अशा प्रकारे आपल्याला d मिळालं। आता त्या d म्हणजे डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू फाइंड करू आपण फॉर्म्युला वापरून। बघा, या ठिकाणी येईल मग 1 गुणिले 0 0 येतो, मायनस 1 गुणिले 1 1 येतो, त्याच्यानंतर मायनस 0 गुणिले 0 * 0 किंवा 0 गुणिले 0 0, मायनस 1 गुणिले 1 1 येतो, शेवटी प्लस 1 गुणिले 0 गुणिले 1 0 वजा 1 गुणिले 1 1 येतो। पुढं 0 वजा 1 वजा 1 येतो म्हणजे या ठिकाणी 1 गुणिले वजा 1 मायनस 0 गुणिले 0 मायनस 1 ही टर्म या ठिकाणी 0 येते आणि 0ला आपण कोणत्याही टर्म जर मल्टिप्लाय केलं किंवा गुणलं तर तो 0 होतो। आणि या ठिकाणी बघा, प्लस 1 गुणिले 0 वजा 1 हे वजा 1 येतं, 1 गुणिले वजा 1। पुढं 1 गुणिले वजा 1 वजा 1, हा 0 एलिमिनेट होऊन जातो या ठिकाणी आणि 1 गुणिले वजा 1 या ठिकाणी वजा 1 येतो। आणि अशा प्रकारे आपल्याला d ची किंमत d बरोबर वजा 1 म्हणजे वजा 2 मिळते। त्यानंतर d ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं किंवा शोधायचं आहे dx। तर बघा, आता आपल्याला dx फाइंड करण्यासाठी किंवा dx शोधण्यासाठी त्याचा डिटर्मिनंट लिहिताना जे x चे कोएफिशिएंट आहेत तिन्ही पण इक्वेशन मधले, फर्स्ट सेकंड आणि थर्ड या तिन्ही पण इक्वेशन मधले x च्या कोएफिशिएंटच्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट कोएफिशिएंट घ्यायचे। कॉन्स्टंट कोएफिशिएंट या ठिकाणी आहेत 1 1 आणि 4 आणि या ठिकाणी x चे कोएफिशिएंट होते 1 0 आणि 1, याच्या ठिकाणी 1 1 आणि 4 लिहायचे। तर बघा, असे येईल 1 1 आणि 4 आणि त्यामध्ये दुसरा आणि तिसरा कॉलम जे आहे म्हणजे y च्या कोएफिशिएंटचा कॉलम आणि z च्या कोएफिशिएंटचा कॉलम जशाला तसा राहतो। तर या ठिकाणी असं येईल 0 1 आणि 1, नंतर तिसरा कॉलम 1 1 0। आता आपण dx ची किंमत काढू। तर या ठिकाणी असं येईल बघा, 1 गुणिले 0 0 वजा 1 गुणिले 1 येतो 1, त्यानंतर वजा 0 गुणिले 1 गुणिले 0 0 येतो आणि 4 गुणिले 1 हा 4 येतो, शेवटी हा अधिक 1 घ्यायचा इथं आणि त्याचा डिटर्मिनंटचा बघा, त्याचा डिटर्मिनंटचा मल्टिप्लिकेशन असेल 1 गुणिले 1 1 वजा 4 गुणिले 1 हे 4 येतात। नंतर या ठिकाणी 1 गुणिले 0 वजा 1 वजा 1 येतो, 0 गुणिले 0 वजा 4 हे 0 होऊन जातं, वजा 0 आणि अधिक
1 गुणिले 1 वजा 4 म्हणजे या ठिकाणी -3 येतात, -3. पुढं 1 गुणिले -1 येतो आणि हा शून्य एलिमिनेट होऊन 1 - 3 किंवा 1 गुणिले -3 हे -3 येतात आणि अशा प्रकारे आपल्याला dx ची किंमत मिळेल. dx बरोबर -1 -3 हे -4 येतात. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे dy. तर बघा dy फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी असं घेतो, हा जो डिटर्मिनंट आहे d याच्यामधले y चे कोएफिशिएंटला किंवा y च्या कोएफिशिएंटचा जो कॉलम आहे 0 1 1 या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट टर्म तिन्ही लिनियर इक्वेशन मधल्या कॉन्स्टंट टर्म 1 1 आणि 4 त्या ठिकाणी लिहायच्या. तर बघा असं येईल मग. आणि फर्स्ट कॉलम जो आहे x कोएफिशिएंटचा तो जशाला तसा राहतो 1 0 आणि 1 0 1. त्यानंतर या ठिकाणी येईल दुसरा कॉलम 1 1 आणि 4 आणि शेवटचा कॉलम जशाला तसा 1 1 आणि 0. नंतर बघा या ठिकाणी येईल मग 1 गुणिले 0 0 वजा 4 गुणिले 1 या ठिकाणी 4 येतो, -1 गुणिले 0 गुणिले 0 0 वजा 1 गुणिले 1 येतो 1. त्यानंतर अधिक 1 गुणिले 0 गुणिले 4 0 वजा 1 गुणिले 1 1 येतो. त्याच्यानंतर 0 वजा 4 हे -4 येतात. या ठिकाणी येईल मग 1 गुणिले -4 वजा 1 आणि 0 वजा 1 या ठिकाणी -1 येतो आणि शेवटी अधिक 1 गुणिले 0 वजा 1 वजा 1. त्याच्यानंतर 1 वजा 4 हे -4 येतात आणि वजा 1 गुणिले -1 या ठिकाणी अधिक 1 येतो आणि शेवटी अधिक 1 गुणिले -1 म्हणजे -1 येतात आणि या ठिकाणी शेवटी +1 आणि वजा म्हणजे अधिक 1 आणि वजा 1 या ठिकाणी कॅन्सल होतात म्हणजे अधिक 1 वजा 1 याचं उत्तर 0 येतं आणि या ठिकाणी dy ची व्हॅल्यू येते -4. म्हणजे therefore dy -4. आपण dx आणि dy च्या किमती शोधल्या. त्यानंतर आपल्याला किंमत म्हणजे dz ची किंमत फाइंड करायची. तर बघा या ठिकाणी असं येईल मग dz बरोबर या ठिकाणी z चा कोएफिशिएंट असलेला जो कॉलम आहे 1 1 आणि 0 या ठिकाणी आपल्याला लिनियर इक्वेशन मधल्या कॉन्स्टंट टर्म जे आहेत त्या ठिकाणी लिहायचे आहे. तर बघा यामध्ये मग फर्स्ट कॉलम जशाला तसा राहील 1 0 1 आणि y चा कोएफिशिएंट असलेला कॉलम सुद्धा जशाला तसा राहील 0 1 आणि 1 आणि या ठिकाणी लिहायचं आहे 1 1 आणि 4. तर असेल 1 1 आणि 4. त्यानंतर आता याला आपण सोडू. तर असं येईल 1 गुणिले 4 4 वजा 1 गुणिले 1 1 येतो. पुढं वजा 0 गुणिले 4 4 वजा 1 गुणिले 1 येतो 1 प्लस 1 गुणिले 0 गुणिले 1 0 येतो आणि मायनस 0 मायनस 1 गुणिले 1 येतो 1. त्यानंतर 1 गुणिले 4 वजा 1 3 आणि 0 मायनस 0 गुणिले 4 वजा 1 म्हणजे 0 होतो प्लस 1 गुणिले 0 वजा 1 हा वजा 1 येतो. त्यानंतर 1 गुणिले 3 3 हा वजा 0 एलिमिनेट होतो आणि अधिक 1 गुणिले वजा 1 म्हणजे या ठिकाणी वजा 1 येतात आणि त्यानंतर 3 वजा 1 म्हणजे 2 येतो. म्हणजेच dz ची किंमत येते therefore dz = 2. अशा प्रकारे आपल्याला dx dy आणि dz च्या किमती मिळाल्या. आता याच्यावरून आपल्याला x y आणि z च्या किमती फाइंड करायच्या. तर बघा या ठिकाणी येईल मग therefore x = dx/d. x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागतो dx/d. बघा dx ची किंमत आहे -4 आणि d ची किंमत आहे -2. या ठिकाणी वजा वजा अधिक होतो आणि याची काटाकाटी केल्यानंतर बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजे therefore x ची किंमत आली 2.
त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची y ची बघा, आणि y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला असा आहे y बरोबर dy अपॉन d. तर या ठिकाणी dy ची किंमत आहे -4 आणि d ची किंमत आहे -2. वजा वजा अधिक होतो, याची काटाकाटी केल्यानंतर बे एक बे, बे दोन्ही 4 आणि म्हणजेच y ची किंमत येते 2. अशा प्रकारे आपल्याला आता z ची किंमत शोधायची. तर बघा त्याचा फॉर्म्युला आहे z बरोबर dz अपॉन d बरोबर dz ची किंमत आहे, आताच आपण बघितली dz ची किंमत आहे 2 आणि d ची किंमत आहे -2. हे वरचा अधिक आहे, खालचा वजा आहे, अधिक वजा वजा होतो आणि बे एक बे आणि बे एक बे, म्हणजेच z ची किंमत येते -1. अशा प्रकारे आपण हे लिनियर इक्वेशन क्रॅमर्स रूलचा यूज करून सोडवलं आहे. तर बघा क्रॅमर्स रूल वरचं पुढचं एक्झाम्पल. बघा या ठिकाणी पुढचं लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत. -2 अपॉन x, -1 अपॉन y, -3 अपॉन z इक्वल टू 3, 2 अपॉन x, -3 अपॉन y प्लस 1 अपॉन z इक्वल टू -13. आणि शेवटचं इक्वेशन आहे 2 अपॉन x, -3 अपॉन z इक्वल टू -11. या ठिकाणी जे आपल्याला x, y आणि z जे आहेत ते फ्रॅक्शन मध्ये दिलेले आहेत आणि ते पण फ्रॅक्शन मध्ये असताना ते आपल्याला डिनॉमिनेटरला दिलेले आहेत. तर बघा या ठिकाणी आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर सर्वप्रथम आपण दिलेले इक्वेशन घेऊ सोल्युशन मध्ये. बघा गिवन इक्वेशन्स आर, गिवन इक्वेशन्स आर, दिलेले इक्वेशन घेऊ. पहिलं इक्वेशन आहे -2 अपॉन x, -1 अपॉन y, -3 अपॉन z इक्वल टू 3. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे 2 अपॉन x, -3 अपॉन y प्लस 1 अपॉन z इक्वल टू -13 आहे. आणि तिसरं इक्वेशन आहे 2 अपॉन x, -3 अपॉन z इक्वल टू -11. आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करताना डायरेक्टली x आणि y चे कोएफिशिएंट घेता येणार नाही. तर काय इथं फ्रॅक्शन मध्ये आणि तो जे x y z आहे ते डिनॉमिनेटरला आहे. तर आपल्याला या ठिकाणी 1 अपॉन x फ्रॅक्शन मध्ये कसं हे आता 1 अपॉन x आहे, 1 अपॉन y, 1 अपॉन z आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 2 इथं -2 आहे, या ठिकाणी -1 आहे, या ठिकाणी -3 आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सबस्टिट्यूट करणं म्हणजे त्या ठिकाणी ठेवणं. बघा आपण असं करू शकतो, पुट या ठिकाणी आपण a घेऊया, a इक्वल टू 1 अपॉन x, स्मॉल b इक्वल टू 1 अपॉन y अँड c इक्वल टू 1 अपॉन z. ह्या तीन जे आहेत a इक्वल टू 1 अपॉन x, b इक्वल टू 1 अपॉन y अँड c इक्वल टू 1 अपॉन z हे सबस्टिट्यूट करायचं इन अबाउट 3 इक्वेशन्स, इन अबाउट इक्वेशन्स. आणि त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पण इक्वेशन असे मिळतील. मग 1 अपॉन x च्या ठिकाणी a ठेवायचं, म्हणजे या ठिकाणी पहिलं इक्वेशन मिळेल -2a मायनस इथं 1 अपॉन y त्याचा कोएफिशिएंट काही नाही, म्हणजे फक्त या ठिकाणी -b येईल आणि या ठिकाणी येईल -3c इक्वल टू 3. हे पहिलं इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन असं येईल 2a इथं -3b येईल आणि इथं प्लस c इक्वल टू -13 येईल, म्हणजे -13. आणि शेवटचं इक्वेशन मिळालं आपल्याला 2a वजा 3b, सॉरी इथं 1 अपॉन y नाही, तर या ठिकाणी y कसा आहे, ऑब्सेंट आहे, म्हणजे त्याचा कोएफिशिएंट इथं 0 आहे, म्हणजे या ठिकाणी b ची टर्म येणार नाही. तर काय येईल, डायरेक्टली z येईल, म्हणजे 3z इक्वल टू -11. आता आपल्याला हे नवीन 3 लिनियर इक्वेशन मिळाले. तर आता याच्यावरून आपल्याला सर्वप्रथम d फाइंड करायचं आहे. तर बघा असं जेव्हा आपण इथं d बरोबर येईल, मग पहिल्या रो मध्ये a b c चे कोएफिशिएंट, दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या लिनियर इक्वेशनचे a b c चे कोएफिशिएंट आणि तिसऱ्या मध्ये
तिसऱ्या लिनियर इक्वेशनचे एबीसीचे कोएफिशियंट. तर बघा या ठिकाणी येईल -2, बी चा कोएफिशियंट आहे -1 आणि सी चा कोएफिशियंट आहे -3. त्याच्यानंतर दुसऱ्या रो मध्ये येईल दुसऱ्या या ए चा कोएफिशियंट 2, या ठिकाणी बी चा कोएफिशियंट आहे -3 आणि इथं सी चा कोएफिशियंट आहे 1 आणि शेवटच्या इक्वेशन मध्ये आणि शेवटच्या रो मध्ये असेल मग या ठिकाणी 2 येईल. y चा कोएफिशियंट ॲब्सेंट आहे या ठिकाणी 0 येईल आणि z चा कोएफिशियंट आहे -3. अशा प्रकारे आपल्याला डी मिळेल. आता याच्यावरून डी ची व्हॅल्यू फाइंड करू. तर या ठिकाणी बघा असं येईल -2 गुणिले -3 गुणिले -3 अधिक 9 येतं, वजा 0 गुणिले 1 हे 0 येतं, पुन्हा मायनस आणि या ठिकाणी -1 आहे त्यामुळं हा मायनस आणि इथं सुद्धा -1 येईल आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 2 गुणिले -3 -6 येतात, -2 गुणिले 1 2 येतात, पुढं प्लस आणि इथं -3 आहे बघा आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येईल मग 2 गुणिले 0 0 येतो, वजा 2 गुणिले -3 -6 येतात, नंतर वजा 2 गुणिले 9 वजा 0 9 येतात, वजा हे वजा आणि वजा अधिक होतो, अधिक 1 गुणिले वजा 6 वजा 2 वजा 8 येतात आणि शेवटी प्लस मायनस -3 येतात आणि 0 -6 +6 होतात म्हणजे 0 + 6 आणि 0 अधिक 6 म्हणजे 6 येतात म्हणजे 3 गुणिले 6 येतं आणि शेवटी -2 गुणिले 9 हे येतात -18, 1 गुणिले -8 -8 आणि -3 गुणिले 6 -18 आणि या ठिकाणी येईल मग याचं संपूर्ण याचे ॲडिशन होईल 18 1 18 18 2 36 36 आणि 8 44 36 आणि 8 44 म्हणजेच -44 येतात आणि अशा प्रकारे आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली -44. डी नंतर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड करावं लागेल डी ए, कारण आपल्या इथला व्हेरिएबल आहे ए. तर बघा असं येईल मग डी ए इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये ए चे कोएफिशियंटचा जो कॉलम आहे ते सोडून द्यायचा, त्या ठिकाणी जे कॉन्स्टंट टर्म आहेत त्या घ्यायच्या म्हणजे 3 - 13 - 11 3 - 13 - 11. त्याच्यानंतर सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम जसा तसा -1 -3 0 0 आणि थर्ड कॉलम -3 1 -3 जशाला तसा आहे -3 1 आणि -3. बघा पुढे असं येईल मग या ठिकाणी येईल 3 गुणिले -3 गुणिले -3 अधिक 9 येतात, वजा 0 गुणिले 1 0, त्याच्यानंतर मायनस आणि हा एक मायनस आहे तर हा -1 13 गुणिले -3 अधिक 39 येतात, 13 त्रिक 39 मायनस 11 गुणिले अधिक 1 म्हणजे -11 येतात. शेवटी या ठिकाणी अधिक आणि प्लस मध्ये -3 घेऊन बघा -13 गुणिले 0 0 वजा 11 गुणिले -3 अधिक 33 येतात. त्याच्यानंतर 9 वजा 0 9 येतो म्हणजे या ठिकाणी असेल 3 गुणिले 9 वजा आणि वजा अधिक होतो 1 गुणिले 39 वजा 11 म्हणजे अधिक होतो बघा या ठिकाणी असं घेऊ आपण 39 अधिक 11 अधिक प्लस मायनस हे मायनस होतो म्हणजे -3 येईल आणि 0 वजा 33 या ठिकाणी वजा 33 येतील. बघा त्यानंतर 3 गुणिले 9 9 त्रिक 27 अधिक 39 अधिक 11 50 येतात, 39 अधिक 11 50 येतात, 1 गुणिले 50 म्हणजे 50 27 अधिक 50 आणि नंतर वजा 3 गुणिले वजा 33 हे येतात अधिक 3 त्रिक 9 3 त्रिक 9 99 आणि याची बेरीज केल्यानंतर येईल 176. 27
अधिक 50 अधिक 99 याची बेरीज येते 176. आणि हा मिळाला आपल्याला डी ए. आता याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे डी बी, कारण याच्यामध्ये दुसरा जो काही कोएफिशियंट आहे तो आहे बी. आणि या ठिकाणी बघा डी बी बरोबर, आता बीचा जो काही बीच्या कोएफिशियंटचा जो कॉलम आहे त्याला रिप्लेस करायचं 3 वजा 13 आणि वजा 11 न. आणि या ठिकाणी डी ए चा म्हणजे ए चा कोएफिशियंटचा कॉलम जशाला तसा राहील. आणि तो कॉलम असा आहे बघा -2 2 आणि 2 येतात. -2 2 2. या ठिकाणी येईल मग 3 वजा 13 आणि वजा 11 आणि शेवटचा कॉलम वजा 3 1 आणि वजा 3. बी आपल्याला शोधायचं आहे. तर बघा असं येईल या ठिकाणी मग वजा 2 गुणिले वजा 13 गुणिले वजा 3 म्हणजे अधिक 39 मायनस वजा 11 गुणिले 1 वजा 11 तो वजा 11 येईल. पुन्हा -3 गुणिले 2 गुणिले -3 -6 येतात. -2 गुणिले 1 2, पुढं मायनस इथं अधिक येईल बरं, अधिक आणि हे -3. आणि या ठिकाणी येईल मग 2 गुणिले वजा 11 वजा 22 वजा 22 वजा 2 गुणिले वजा 13 वजा 26 येतात. आणि वजा 26. त्यानंतर बघा 39 वजा वजा 11 हे येतात 50 म्हणजे वजा 2 गुणिले अधिक 50 होतात. हे -3 गुणिले -2 -6 -2 -8 येतात. त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस होऊन इथं 3 गुणिले बघा -22 अधिक 26 -22 अधिक 26 होतात या ठिकाणी. आणि पुढे असं येईल मग वजा 2 गुणिले 50 हे येतात 100 वजा 100 -3 गुणिले -8 8 त्रिक 24 अधिक 24 येतात. -3 गुणिले या ठिकाणी +4 येतात. -3 गुणिले 4 अधिक बघा अधिक 4 येतात. -22 अधिक 26 बरोबर 4 येतात अधिक 4. आणि 100 मधून इथं आपल्याला 24 मायनस करावं लागतील. आणि या ठिकाणी बघ -76 -3 × 12 आणि 76 आणि 12 हे येतील 88 -88. आणि अशा प्रकारे आपल्याला डी बी ची किंमत मिळाली. आणि डी बी च्या किमतीनंतर आपल्याला काढायचे डी सी ची किंमत. हे झालं बघा डी ए आणि डी बी च्या नंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे डी सी ची. तर या ठिकाणी मग ए चा कोएफिशियंट असलेला कॉलम आणि बी चा कोएफिशियंट असलेले कॉलम हे दोन्ही कॉलम सेम येतील. फक्त सी चे कोएफिशियंट असलेल्या कॉलमच्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या. तर बघा फर्स्ट कॉलम मध्ये येईल मग -2 2 आणि 2 2 2. सेकंड कॉलम मध्ये येईल -1 -3 आणि या ठिकाणी बी ॲब्सेंट आहे, सॉरी बाय ॲब्सेंट. इथं झेड कसं घेतलं मी, इथं सी असेल बरं, सी झेड झालं. बी ॲब्सेंट आहे म्हणजे या ठिकाणी 0 येईल. आणि शेवटच्या कॉलम मध्ये 3 वजा 13 वजा 11 3 वजा 13 वजा 11. तर बघा मग पुढे असं येईल वजा 2 गुणिले वजा 3 गुणिले वजा 11 अधिक 33 येतात. -0 गुणिले वजा 13 0 नंतर मायनस आणि या ठिकाणी -1 आहे. 2 गुणिले वजा 11 वजा 22 वजा 2 गुणिले वजा 13 वजा 26 येतात. नंतर अधिक 3 गुणिले त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू शोधायच्या ए बी आणि सी ची. ए ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे therefore a = dA/d बरोबर dA ची व्हॅल्यू आहे 176 आणि d ची व्हॅल्यू आहे -44. आणि -44 न जर आपण 176 ला भागलं तर 4 येतील. 176 ला जर आपण 44 ला भागलं तर त्या ठिकाणी उत्तर येतंय 44 × 44
आणि 44 ला 4 न गुणल्यानंतर 176 येतात, तर या ठिकाणी 4 येईल, म्हणजेच a बरोबर येईल -4. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे b ची. तर बघा या ठिकाणी घेऊ आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे b बरोबर db अपॉन d. या ठिकाणी db ची व्हॅल्यू आहे -88 भागिले d ची व्हॅल्यू आहे -44. इथं मायनस मायनस प्लस होतो, 44 एका 44 44 दोन्ही 88 येतो, म्हणजेच b ची किंमत आली 2. आणि याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे c ची. या ठिकाणी बघा डीसी ची व्हॅल्यू आलेली आहे -44 आणि याच्यावरून आपल्याला सी ची व्हॅल्यू फाइंड करायची, तर सी ची व्हॅल्यू असेल देअरफॉर सी चा फॉर्म्युला असा आहे dc अपॉन d इक्वल टू, मग असं येईल या ठिकाणी -44 भागिले d ची व्हॅल्यू आहे -44 आणि याला जर कॅन्सल होऊन याची व्हॅल्यू येते c, देअरफॉर c इक्वल टू 1 येतो. आता ह्या a b आणि c च्या व्हॅल्यू आपण परत हे जे काही सबस्टिट्यूशन केलं होतं, a बरोबर 1/x, b बरोबर 1/y आणि c बरोबर 1/z या ठिकाणी ठेवू. म्हणजे आता या ठिकाणी असं येईल बघा, जर a इक्वल टू 1/x होतं तर x इक्वल टू येतं 1/a येतं. तर आपण डायरेक्ट लिहू देअरफॉर x इक्वल टू 1/a. x इक्वल टू 1/a आपण डायरेक्ट घेऊ, जिथे येईल 1/a ची किंमत आहे -4, तर या ठिकाणी येईल -4, म्हणजे x ची किंमत आली 1/4 कॉमा y ची किंमत येईल, मग y बरोबर या ठिकाणी येईल 1/b म्हणजे 1/b येईल. या ठिकाणी b ची किंमत आहे 2, म्हणजे या ठिकाणी असेल मग 1/2 आणि c ची किंमत येईल z बरोबर येईल 1/c आणि देअरफॉर z बरोबर येईल c ची किंमत आहे +1, म्हणजे 1 + 1 येतं, 1 भागिले 1 येतं 1. आणि अशा प्रकारे आपल्याला x y आणि z च्या किमती मिळाल्या. तर देअरफॉर इथं घेऊ आपण x बरोबर 1/4, y बरोबर येतो 1/2 आणि z बरोबर 1. अशा आपल्याला तिन्ही पण किमती x y z च्या किमती मिळाल्या.